नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2021 ही परीक्षा येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे अशी घोषणा झालेली आहे. तर या परीक्षेसाठी आपल्याला इंग्रजी विषय जो परीक्षेमध्ये 30 मार्काला विचारला जातो त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर हे जे 30 मार्क आहेत इंग्रजीचे याच्यावर आधारित हे 30 मार्क कशा प्रकारे डिवाइड केल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हे 30 मार्क इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हा एक भाग आहे आणि पेडॅगॉजी हा दुसरा भाग आहे. अशा दोन भागामध्ये हे इंग्रजी या पेपरमध्ये डिवाइड केलेलं आहे. या 30 मार्कापैकी इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह यांना 24 मार्क दिले गेलेले आहेत आणि पेडॅगॉजी या भागाला 6 मार्क दिले गेलेले आहेत. पेडॅगॉजीमध्ये D.Ed. B.Ed. याच्यामध्ये आपण जे इंग्रजी कसे शिकवावे म्हणजे मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश, त्याच्यानंतर रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग ह्या ज्या स्किल्स आहेत त्याच्यावर ह्या 6 मार्काला विचारलं जाईल. तर आपण थोडक्यात इंग्रजीचा काय सिलेबस आहे या TET परीक्षेसाठी तो आपण पाहूया. आता तुमच्या स्क्रीनवर TETमध्ये 30 मार्कासाठी इंग्रजीमध्ये नेमकं काय विचारणार आहे हे दिलेलं आहे. पहा, याच्यामध्ये इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. इंग्रजी ग्रामरमध्ये काय विचारणार आहेत तर काही टॉपिक दिलेले आहेत. हे इंग्रजी ग्रामर 24 मार्काला आहे. तर त्याचे टॉपिक पहा. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, मग नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अशा ह्या 8 जातींवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे एखादं वाक्य दिलं जाईल, अंडरलाईन केला जाईल एखादा शब्द आणि प्रश्न विचारला जाईल, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड असं दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर या शब्दाच्या जाती विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे टेन्सेस. वाक्य दिलं जाऊ शकतं, आयडेंटिफाय द टेन्स म्हटलं जाऊ शकतं किंवा टेन्स बदला किंवा एखादं वाक्यामध्ये रिकामी जागा दिली जाऊ शकते आणि पर्यायामध्ये 4 प्रकारचे टेन्सेस दिले जाऊ शकतात. मग वाक्यामध्ये जो टाईम दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला टेन्स वापरायचा असतो. तर टेन्सवर आधारित या प्रकारे वाक्य विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. व्हॉईसवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की खालील 4 पैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. म्हणजे एक वाक्य दिलं जातं ॲक्टिव्ह व्हॉईसचं आणि त्याचे खालील 4 पैकी कोणते पॅसिव्ह व्हॉईस बरोबर आहे हे विचारलं जाऊ शकतं. किंवा डायरेक्ट 4 वाक्य दिल्या जातील आणि या 4 वाक्यातलं कोणतं पॅसिव्ह व्हॉईस आहे हे ओळखा असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे त्याच्यामध्ये ग्रामरमध्ये प्रेपोजिशन आणि आर्टिकल्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रेपोजिशन जसे की टू, फॉर, ॲट, इन, ऑन, विथ, बिलो, अबाव वगैरे वगैरे. तर हे प्रेपोजिशन आपल्याला वापरता आले पाहिजेत. तर याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आर्टिकल्स ए अँड द यांचे नियम आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण नियमावर आधारितच वाक्य परीक्षेला येत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री यांचे एकमेकांमध्ये रूपांतर आपल्याला करता आले पाहिजे. तर त्याच्यावर क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर क्लॉजेस हा भाग जसे की नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज हे ओळखायला येतात. म्हणजे परीक्षेत एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एक पार्ट असा अंडरलाईन केलेला असतो आणि तो पार्ट कोणता क्लॉज आहे हे ओळखा असं विचारलं जातं. आणि ऑप्शनमध्ये
नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज किंवा चौथं ऑप्शन यापैकी नाही, नन ऑफ दीज असं येऊ शकतं. तर आपल्याला नाऊन क्लॉज ओळखणे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणे, ॲडव्हर्ब क्लॉज ओळखणे हे आलं पाहिजे. याचे नियम आपल्याला माहिती असले पाहिजे की हे क्लॉजेस कशी ओळखायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हर्ब्स म्हणजे क्रियापदे. तर क्रियापदाचे प्रकार. मग आता क्रियापदाचे प्रकार म्हटलं तर रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे, स्टॅटिव्ह आहे का डायनॅमिक वर्ब आहे, फायनाईट आहे का नॉन फायनाईट आहे. समजा नॉन फायनाईट असेल तर ते जिरंड आहे का पार्टिसिपल आहे का इन्फिनिटिव्ह आहे. तर आपल्याला हे सगळे ओळखता आले पाहिजेत. त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्ब यांची आपल्याला माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे. तर हे मेन व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब असतं. हेल्पिंग व्हर्बचे जे दोन प्रकार असतात, प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब आणि मोडल व्हर्ब. प्रायमरीमध्ये डू, हॅव आणि बी यांचे रूप येतात. मोडलमध्ये विल, शाल, वुड, शुड, कॅन, कोड, मे, माईट, मस्ट यांचा समावेश होतो. मग आपल्याला यांचे नियम माहिती पाहिजे की विल केव्हा वापरायचं, शाल केव्हा वापरायचं, कॅन कसं वापरायचं, कुठे वापरायचं, कॅननं काय व्यक्त होतं, मे या हे मॉडल ऑक्झिलरी जर आपण वापरलं वाक्यात तर त्या वाक्यातून काय व्यक्त होतं हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब आणि टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय, म्हणजे ॲडव्हर्ब ही शब्दाची जात आहे. मग टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स, किती प्रकारचे ॲडव्हर्ब आहेत, कोणते कोणते ॲडव्हर्ब आहेत, वाक्यातलं ॲडव्हर्ब आयडेंटिफाय करा वगैरे वगैरे असे क्वेश्चन ह्या ॲडव्हर्बवर विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ह्या इंग्रजी ग्रामरमध्ये कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय ज्याला मराठीमध्ये म्हणतात त्याच्यावर क्वेश्चन येतात. त्या कंजंक्शनचे दोन प्रकार, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे दोन प्रकार आहेत. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरल्यावर काय होतं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरल्यावर काय होतं. तर आपल्याला जेव्हा एखादं वाक्य कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे हे ओळखायचं असेल तर आपल्याला ह्या कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनबद्दल माहिती पाहिजे. जर आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं तर कंपाऊंड वाक्य तयार होतं आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं तर कॉम्प्लेक्स वाक्य तयार होतं. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा एखाद्या वेळेस काय होतं की कंजंक्शन देतात, दोन वाक्य देतात आणि या दोन वाक्याला खालील योग्य कंजंक्शन वापरून जोडा, जॉईन करा, कंबाईन करा असं सुद्धा म्हटलं जातं. दोन वाक्य जोडून कंपाऊंड वाक्य तयार करा, दोन वाक्य जोडून कॉम्प्लेक्स वाक्य तयार करा. मग आता कॉम्प्लेक्स तयार करायचं का कंपाऊंड तयार करायचं हे सगळं त्या कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनवर अवलंबून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नॅरेशन, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. वाक्य दिलं जातं इन्व्हर्टेड कॉमामध्ये, त्याचं इनडायरेक्ट स्पीच खालील चारपैकी कोणतं आहे हे विचारलं जातं. मग आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचे नियम माहिती पाहिजे प्रत्येक प्रकारच्या वाक्याचे. इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, जर ते व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, WH क्वेश्चन असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, किंवा इम्परेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. सगळ्या टाईपच्या सेंटेन्सेसचे नियम आपल्याला जर चांगल्यापैकी माहिती असतील, चांगल्या प्रकारे माहिती असतील तर आपण डायरेक्ट इनडायरेक्टचे क्वेश्चन सोडवू शकतो. त्याचप्रमाणे ह्या इंग्लिश ग्रामरमध्ये टाईप्स ऑफ क्वेश्चन्स आणि क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन तयार करणे, म्हणजे व्हर्बल क्वेश्चन करा, WH क्वेश्चन करा, हे असे आपल्याला तयार करायला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे वाक्य दिलं जातं आणि वाक्यामध्ये समजा ऑब्जेक्ट अंडरलाईन आहे तर ऑब्जेक्टला अंडरलाईन केलं तर आता हे अंडरलाईन्ड उत्तर मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता WH क्वेश्चन विचारला गेला पाहिजे असं तिथं क्वेश्चनमध्ये असतं. मग आपल्याला ऑब्जेक्टला अंडरलाईन आहे म्हणल्यावर आपण व्हॉट किंवा हुमनं प्रश्न विचारायला पाहिजे. मग आपल्याला ते नॉलेज पाहिजे. ठीक आहे. किंवा आपल्याला ॲडव्हर्बला अंडरलाईन केलेलं असेल तर ॲडव्हर्ब कशानं मिळतं, मग हाऊ, व्हेन वगैरे वाय यांनी आपल्याला ॲडव्हर्ब मिळत असतो. मग आपल्याला ॲडव्हर्बला अंडरलाईन केलेलं
दिलेला असेल तर आपण हाऊ, व्हेन, वाय, व्हेअर यांचे प्रश्न निवडायला पाहिजेत. ठीक आहे, अर्थाप्रमाणे आपल्याला ते करता येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅगचे नियमाप्रमाणे आपण क्वेश्चन टॅग करत असतो. तर त्या क्वेश्चन टॅगवर एखादा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर ग्रामरमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार. त्याच्यामध्ये सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे 3 प्रकारचे सेंटेन्सेस येतात. म्हणजे 2 वाक्य दिलेली असतील तर असं म्हटलं जातं की कंबाईन दीज 2 सेंटेन्सेस सो ॲज टू मेक अ सिम्पल सेंटेन्स, किंवा कधीकधी कंबाईन दीज 2 सेंटेन्सेस सो ॲज टू मेक ए कंपाऊंड सेंटेन्स किंवा अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. असं 2 वाक्य जोडून आपल्याला सिम्पल सेंटेन्स तयार करा, किंवा हे जोडा, अशा रीतीने जोडा की सिम्पल सेंटेन्स तयार होईल आणि खालील 4 पैकी ते कोणतं असेल हे ओळखा, किंवा कंपाऊंड सेंटेन्स ओळखा या 2 वाक्यांना जोडलेलं. तर हे सगळं ऑप्शनमध्ये दिलेलं असतं की कंपाऊंड ओळखायचं का कॉम्प्लेक्स ओळखायचं वगैरे वगैरे. ठीक आहे, किंवा एक सेंटेन्स दिलं जातं सिम्पल सेंटेन्स, त्याचं खालील 4 पैकी कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होईल, कोणतं कंपाऊंड सेंटेन्स तयार होईल, असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर सिम्पल सेंटेन्स आणि हे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायला सुद्धा येऊ शकतात. खालील 4 पैकी कोणते वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये आहेत किंवा कोणते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आहेत ओळखा, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर कंपाऊंड सेंटेन्स ज्याला आपण मराठीमध्ये संयुक्त वाक्य म्हणतो, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्याला मिश्र वाक्य म्हणतो, आणि केवळ वाक्य म्हणजे सिम्पल सेंटेन्स, यांचे एकमेकांमध्ये रूपांतर करता आले पाहिजेत. 2 वाक्य जोडून सिम्पल सेंटेन्स, 2 वाक्य जोडून कंपाऊंड सेंटेन्स, 2 वाक्य जोडून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता आले पाहिजेत. तर वेगवेगळ्या प्रकारे हे सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरच आधारित टॉपिक आहे सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस. सिंथेसिस मी आत्ताच सांगितलं आहे. सिंथेसिस म्हणजे एकत्रीकरण, म्हणजे कॉम्बिनेशन. तुम्हाला 2 वाक्य देऊन 1 वाक्य तयार करायला सांगितलं जातं. मग 2 वाक्य वेगळे दिलेले असतात, ते दोन्ही जोडून एक तर सिम्पल सेंटेन्स तयार करा, कंपाऊंड सेंटेन्स तयार करा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा. याच प्रकाराला सिंथेसिस असं म्हणतात. तर सिंथेसिस म्हणजे 2 वाक्याचं एकत्रीकरण करायचं असतं आपल्याला, आणि नवीन वाक्य म्हणजे सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स यापैकीच वाक्य तयार करायचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉम्पोजिशन, लेटर रायटिंग आणि प्रिसिस रायटिंग. तर कॉम्पोजिशनमध्ये लेटर रायटिंग, प्रिसिस रायटिंग, आता हे जरी दिलेलं असलं तरी पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मग ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, मग हे टॉपिक जे आहेत लेटर रायटिंग, प्रिसिस रायटिंग, याच्यावर फारसं विचारलं जात नाही. ठीक आहे, तर कॉम्पोजिशनमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणून एक पॅसेज विचारला जाऊ शकतो, पॅसेज दिला जाऊ शकतो, पॅसेजवरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आणि त्याच्यावरचे क्वेश्चन 5 मार्काला विचारण्याची पद्धत आहे किंवा विचारलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे फ्रेजेस आणि यूज ऑफ फ्रेजेस. फ्रेज म्हणजे काय, शब्द समूह. फॉर एक्झाम्पल, पुट ऑन म्हणजे काय, पुट ऑफ म्हणजे काय, ह्या ज्या फ्रेजेस आहेत, टेक ऑफ किंवा टर्न डाऊन, ह्या फ्रेजेस वापरायला येतात किंवा याचे अर्थ विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आता पुट ऑन म्हणजे काय, परिधान करणे असा अर्थ आहे त्याचा. पुट ऑफ म्हणजे काय, पोस्टपोन करणे, लांबणीवर टाकणे. मग याचे अर्थ विचारले जाऊ शकतात किंवा हे वापरायला येऊ शकतात रिकाम्या जागी, अशा फ्रेजेस किंवा फ्रेजेसचे अर्थ. टर्न डाऊन म्हणजे काय, रिजेक्ट, नाकारणे. तर हे अर्थ विचारले जाऊ शकतात किंवा ह्या फ्रेजेस वाक्यामध्ये वापरायला येऊ शकतात. यूज ऑफ फ्रेजेस म्हणजे यूज द फॉलोइंग करेक्ट फ्रेज इन द फिल द ब्लँक स्पेस असं विचारलं जाऊ शकतं.
रिकाम्या जागा भरण्यासाठी खालीलपैकी योग्य फ्रेज वापरा. तर अशा वेगवेगळ्या फ्रेजेस तिथं दिल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन मी आत्ताच सांगितलं आहे की पॅसेज येतो, त्याच्याखाली 4-5 क्वेश्चन येतात. तर एक पॅसेज आणि 4-5 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. आणि त्या पॅसेजवर आपल्याला पॅसेज वाचून त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्याच्यानंतर आहे व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह. तर ह्या व्होकॅब्युलरीमध्ये अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, सिनॉनिम्स समानार्थी शब्द, त्याच्यानंतर शब्दांचे स्पेलिंग्स, करेक्ट स्पेलिंग ओळखा, जसे की सॅटेलाईट किंवा गॅरंटी, कमिटी, कमिशन, ओमिशन वगैरे वगैरे, ॲकोमोडेशन, असे मोठे स्पेलिंग असलेले शब्द विचारले जाऊ शकतात. तर आपल्याला शब्दांच्या स्पेलिंगचा सुद्धा चांगला अभ्यास असणं आवश्यक आहे. तर हे पूर्ण इंग्रजी ग्रामर 24 मार्काचं झालं. आता नंतरचे 6 मार्क जे आहेत ते आपण जे D.एडमध्ये किंवा B.एडमध्ये शिकलेलो आहोत, त्या D.एडमध्ये पेडॅगॉजी जे इंग्रजी आपण मुलांना शिकवतो ते कसं शिकवायचं, मेथड्स कोणत्या वापरायच्या, कोणते स्किल्स डेव्हलप करायचे मुलांमध्ये वगैरे वगैरे, त्याच्याविषयी जी माहिती आपण D.एडला असताना B.एडला असताना घेतलेली आहे त्याच्यावर आधारित हे 6 मार्क आहेत. तर याच्यामध्ये आस्पेक्ट्स ऑफ इंग्लिश हा एक टॉपिक आहे पहिला. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषा, त्याची हिस्ट्री, इतिहास, त्याचं नेचर म्हणजे ती कशी आहे, त्याचं महत्त्व, त्याचे प्रिन्सिपल्स पहा, हिस्ट्री, नेचर, इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इंग्लिश ॲज सेकंड लँग्वेज, द्वितीय भाषा म्हणून ह्या इंग्रजीचं महत्त्व काय आहे, प्रिन्सिपल्स काय आहेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश, इंग्रजी शिकवताना आणि शिकताना काय प्रॉब्लेम्स, काय समस्या येतात, त्या समस्येविषयी आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग इंग्लिश म्हणजे इंग्रजी शिकवण्यामागचे उद्देश काय आहेत, हेतू काय आहे, कशासाठी इंग्रजी शिकवायचं वगैरे वगैरे, त्या ऑब्जेक्टिव्ज माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर फोनेटिक्स अँड ट्रान्स्क्रिप्शन, इंग्रजी भाषा जेव्हा आपण शिकवतो तर आपल्याला इंग्रजी शब्दांचे उच्चार, वाक्यांचे उच्चार आपल्याला कशी केले जातात हे माहिती असायला पाहिजे. मग आपल्याला फोनेटिक्स यायला पाहिजे. फोनेटिक्स यायला पाहिजे म्हणजे मग त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दांचे ट्रान्स्क्रिप्शन, त्याचे उच्चार यायला पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल पहा, आता आपल्याला हे DOOR आपण उच्चार काय करतो, डोअर, पण ॲक्च्युअल उच्चार काय आहे त्याचा उच्चार आहे पहा, मी इथं डोअर या शब्दाचं फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन केलेलं आहे. तर हे ट्रान्स्क्रिप्शन पहा, हे सिम्बल आहेत, हे जे आहे हे डी काढले मी, ते ॲक्च्युली डी नाही तर ते ड असा उच्चार केला जातो. आणि हे जे मी काढले सिम्बल हे आ या शब्दाचं सिम्बल आहे, या अक्षराचा सिम्बल आहे. आणि हे D+A त्याचा उच्चार डॉ असा होतो. पण हे जे आहे दोन आपण इथं डॉट जे दिलेले आहेत हे लॉंग दर्शवतं, म्हणजे आ कसा आहे, लॉंग आहे. म्हणजे आपण हे डोअर जे म्हणतो नेहमी डोअर, तर ते डोअर नाही तर नुसतं डॉ असा उच्चार करायला पाहिजे, थोडासा लांब. ओपन द डॉ. मग आपल्याला ह्या डोअर शब्दाचं फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन, त्याचा प्रोनाऊन्सिएशन हे माहिती पाहिजे. अशा पुष्कळ शब्दांचे आपल्याला प्रोनाऊन्सिएशन माहिती पाहिजे, कारण एक्झाममध्ये प्रोनाऊन्सिएशन विचारले जाऊ शकतात. एखादा शब्द देतील, फॉर एक्झाम्पल आता एखादा इंग्लिश या शब्दाचं खालील 4 पैकी कोणतं प्रोनाऊन्सिएशन करेक्ट आहे, इंग्लिश. मग आता आपल्याला असं दिलं जाऊ शकतं, हे असं
हे असे दिल्या जाऊ शकतात आपल्याला. तर इंग्लिश तर लक्षात घ्या, आता नुसतं ह्या स्लॅन्ट बारमध्ये इंग्लिश असं लिहिल्यानं त्याचा उच्चार इंग्लिश होत नाही. तर त्याचं फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन कसं असायला पाहिजे, हे आय जे आहे ते ई असा उच्चार केला जातो त्या स्लॅन्ट बारमध्ये त्याचा. हे न, हे ग, हे अंग, हे ल, हे ई, हे श. तर या पद्धतीनं ते उच्चार केले जातात. आता इथं हे न आणि हे ग आणि हे अंग हे तीन एकत्र आलेत, तर हे तिन्ही बरोबर नाही आहेत. आता याचं या प्रकारे जर आपण केलं, हे अंग, पुन्हा ग, ल, ई आणि हे श असं केलं तर हे बरोबर येतं. इंग्लिश हे ई, हे अंग, हे ग, ल, ई, श असं केलं तर हे ट्रान्स्क्रिप्शन बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. तर फोनेटिक्स आणि ट्रान्स्क्रिप्शनमध्ये मग विचारलं जाऊ शकतं फॉलिंग टोन, रायझिंग टोन. एखादं वाक्य दिलं जाऊ शकतं, या वाक्यामध्ये फॉलिंग टोन आहे का रायझिंग टोन आहे वगैरे हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. तर लँग्वेज स्किल्सचे डेव्हलपमेंट, तर त्याच्यामध्ये आता स्किल्स कोणत्या आहेत, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, ह्या कशा डेव्हलप केल्या जातात त्याच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. त्याच्यानंतर कम्युनिकेटिव्ह स्किल्स, इम्पार्टिंग व्हॅल्यूज थ्रू कम्युनिकेशन, ह्या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इंग्रजी शिकवायचे ॲप्रोचेस, इंग्रजी शिकवण्याचे मेथड्स, टेक्निक्स ह्या विचारले जाऊ शकतात. इंट्रोडक्शन, आता ह्या ॲप्रोचेसचं, मेथडचं इंट्रोडक्शन, त्यांची डेफिनेशन, त्यांचे टाईप्स, मेथड्स, टेक्निक्स वगैरे वगैरे, आणि रेमेडियल टीचिंग हे काही टॉपिक आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून टीचिंग ऑफ स्ट्रक्चर्स अँड व्होकॅब्युलरी. पुन्हा इथे टीचिंग ऑफ स्ट्रक्चर्स म्हणजे इथं सुद्धा ग्रामर येतं, आणि व्होकॅब्युलरी म्हणजे हा ग्रामर आणि व्होकॅब्युलरी जो आपण अगोदर भाग पाहिलेला आहे, 24 मार्काला ग्रामर आणि व्होकॅब्युलरी येतो, तोच भाग इथं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टीचिंग लर्निंग मटेरियल्स इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये जे टीचिंगचे आणि लर्निंगचे मटेरियल आहे, पोएम आहे, प्रोज आहे, प्लेज, प्रोजमध्ये प्लेज, नॉव्हेल्स वगैरे वगैरे हे आहेत. तर हे मटेरियल जे आहे इंग्लिशचं, तर ते मटेरियल कोणतं आहे, ते कसं शिकवलं जातं, काय नाही, त्याच्याबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर लेसन प्लॅनिंग, लेसनची प्लॅनिंग कशी केली जाते त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर करिक्युलम अँड टेक्स्ट बुक्स, पाठ्यक्रम आणि हे पाठ्यपुस्तक जे आहे यांचं इम्पॉर्टन्स आणि त्याची गरज काय आहे याच्याबद्दलसुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये इव्हॅल्युएशन, असेसमेंट म्हणजे मूल्यांकन कसं केलं जातं याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर असा हा पूर्ण या TETचा इंग्रजीचा सिलेबस आहे. 24+6 असे 30 मार्क्स. 24 मार्काचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरी येईल, आणि 6 मार्काचं पेडॅगॉजी म्हणजे DEDमध्ये किंवा BEdमध्ये जे इंग्रजी आपण शिकलेलो आहोत तो विषय, त्या विषयावर त्याच्यामध्ये आपण ज्या स्किल्स डेव्हलप करतो त्या स्किल्सवर क्वेश्चन विचारला जातो. इंग्रजी लँग्वेजवर क्वेश्चन विचारला जातो. फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शनवर एखादा प्रश्न विचारला जातो. तर आत्ताच पाहिलं आपण की कोणते कोणते हे टॉपिक आहेत की ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हे 6 मार्काचे. ठीक आहे. आता हा झाला सिलेबस. आता ॲक्च्युअली परीक्षेला कशी क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनची आपण माहिती घेऊया. सिलेबस तर आपल्याला माहीत झाला आहे,
त्या सिलेबसवर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात याचा एक आपण ट्रायल घेऊ. तर याच्यामध्ये पहा, आता इथे पहिला क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, परीक्षेला आलेलीच प्रश्न इथे. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेत हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन, हॅज गॉन. ह्या ऑप्शनला पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की हे वाक्य जे आहे वर्ब म्हणजेच टेन्सेसवर आधारित आहे. आपल्याला वाक्यामध्ये गो या क्रियापदाचे वेगवेगळे टेन्सेस दिलेले आहेत. वाक्याच्या अर्थानुसार आणि ग्रामरनुसार आपल्याला ते वापरायचे आहे. आता वाक्य पहा इथं काय दिलेलं आहे, व्हेन वी रीच्ड द स्टेडियम द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी. लक्ष द्या, हे वाक्य रीच्ड कितवं रूप आहे, हे सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स झाला. ठीक आहे. इथे वाक्याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे व्हेन वी रीच्ड द स्टेडियम हा एक भाग आहे, आणि दुसरा भाग द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी. पहा, वाक्याच्या एका भागात सिंपल पास्ट टेन्स आहे आणि दुसऱ्या भागात आपल्याला ह्या चारपैकी एक टेन्स वापरायचा आहे. तर इथं पहा, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. जर वाक्याच्या एका भागात जर सिंपल पास्ट टेन्स असेल आणि दुसऱ्या भागात ऑलरेडी हा शब्द आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की ही क्रिया ऑलरेडी घडलेली आहे, म्हणजे या क्रियेच्या अगोदर घडलेली आहे असं दाखवतो. व्हेन वी रीच्ड द स्टेडियम, आम्ही स्टेडियममध्ये जेव्हा पोहोचलो तर ऑलरेडी एक क्रिया झाली होती असं म्हणायचं आहे त्याला, म्हणजे ही क्रिया अगोदर घडली. मग सिंपल पास्टच्या अगोदर घडणारी क्रिया ही पास्ट परफेक्टमध्ये व्यक्त केली जाते हे आपल्याला माहिती पाहिजे. पास्ट परफेक्ट या टेन्समध्ये व्यक्त केली जाते. मग पास्ट परफेक्ट कोणता आहे, हॅड गॉन. मग इथं आपल्याला हॅड गॉन हे वापरावं लागतं, हॅड गॉन. ठीक आहे. तर 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे इथं आपल्याला वाक्य टेन्सवर विचारलेलं आहे आणि नुसता वाक्यात एक टेन्स नाही विचारला, आपल्याला एक टेन्स दिलेला आहे आणि दुसरा वापरायचा आहे. याला म्हणतात की एक टेन्स दिल्यावर दुसरा टेन्स कोणता वापरायचा आहे हे आपल्याला जर ठरवायचं असेल तर आपल्याला या 2 टेन्सचं कॉम्बिनेशन एका वाक्यात कसं असतं हे माहिती पाहिजे. असं आहे. कारण जर भूतकाळात 2 क्रिया एकानंतर एक घडलेल्या असतील तर जी क्रिया आधी घडते म्हणजे ऑलरेडी घडते ती पास्ट परफेक्टमध्ये व्यक्त केल्या जाते, सांगितल्या जाते, आणि जी नंतर घडते ती सिंपल पास्टमध्ये सांगितली जाते किंवा व्यक्त केली जाते. तर इथं सिंपल पास्ट आपल्याला दिलेला आहे. जेव्हा आम्ही स्टेडियममध्ये पोहोचलो तेव्हा प्लेयर म्हणजे खेळाडू अगोदरच निघून गेले होते असं त्याला सांगायचं आहे. तर ही क्रिया ऑलरेडी घडली होती जाण्याची प्लेयरच्या, मग आधी घडली होती, तर इथं आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स वापरावं लागेल. तर भूतकाळात जे 2 टेन्सेस एकत्र येतात ते केव्हा येतात त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला माहिती पाहिजे, त्याचा नियम माहिती पाहिजे. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न जो टेन्सवर आधारित किंवा वर्बवर आधारित आहे. आता तुमच्यासमोर दुसरा क्वेश्चन आहे. पहा, प्रश्न वाचा काय म्हटलं आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये क्लॉज ओळखा. तर पहा, द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर. तर क्लॉज कोणता आहे आता लक्षात घ्या. इथं आता आधी तर आपल्याला क्लॉज या वाक्यातला कोणता आहे त्याला अंडरलाईन करू. तर पहा, जे कंजंक्शन असतं तिथून क्लॉज चालू होत असतो. ठीक आहे. तर दॅट ही वुड रिकवर हा क्लॉज आहे. मग हा नाउन क्लॉज आहे का ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे
का ॲडव्हर्बियल क्लॉज आहे किंवा ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कन्सेशन आहे, रिझन आहे. पहा इथं 2 ॲडव्हर्बियल क्लॉज दिले, रिझन आणि कन्सेशन. एखाद्याला वाटू शकतं की इथं 2 ॲडव्हर्बियल क्लॉज दिले म्हणजे या दोन्हीपैकीच उत्तर असू शकतं. असं नाही. क्लॉज आपल्याला ओळखता आला पाहिजे. द पेशंट वॉज शुअर, पेशंट शुअर होता. शुअर ऑफ व्हॉट? दॅट ही वूड रिकवर. तर कशाच्या बाबतीत रिकवर होता? व्हॉटनं क्वेश्चन विचारला, उत्तर मिळालं म्हणजे हा नाउन क्लॉज आहे, तर त्याला नाउन क्लॉज म्हटलं जातं. तर क्लॉजेस ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सवरून आपण क्लॉज ओळखू शकतो. असं आहे. तर क्लॉजवर आधारित हा प्रश्न आहे. ठीक आहे. नाउन क्लॉज कसा ओळखायचा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा, ॲडव्हर्ब क्लॉज कसा ओळखायचा, याचे आयडेंटिफिकेशनचे काही नियम आहेत, ते आपण पाहिले पाहिजे. त्याच्यानंतर पहा, आता इथे चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड, शब्दांचे करेक्ट स्पेलिंग सांगा असं म्हटलेलं आहे. खाली 4 स्पेलिंग दिलेले आहेत. तुम्ही पहा, सॅटेलाईट या शब्दाचे 4 स्पेलिंग इथं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कोणतं स्पेलिंग बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर आता स्पेलिंग बरोबर आहे, स्पेलिंग आता इथे पाहून स्पेलिंग आपण नाही सांगू शकत, आपल्याला त्या शब्दाचं स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे. तर या 4 पैकी कोणतं स्पेलिंग बरोबर आहे हे आपण